पाणी सोड बर का भाऊ. आता ही टाकी नवीन झाली ही बाई इकडनं सगळी आहे का पाणी का तुम्ही नवीन बाटल्या ना काही बांध आणणार बांध हे दाखव भाऊ हे पाणी. आता हे पाणी कसं प्यायचं लोकांनी. हो सरपंच इकडे आता ग्रामसेवक ताई कुठे. हो ग्रामसेवक ताई इकडे 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 हा इकडे आता हे बघा हे पाणी. बरं हे पाणी हे लोक पितील का. आणि मग तुम्ही ऐका ना. नाही पण मग आता हे जे बघा आता हे असं पाणी चालू आहे मग नुसतं तुम्ही हे पाणी त्यांना पावसाचं येईल कपडे धुणे मांडले पावसाचं विषय शुद्ध हे बघा नळाचं पाणी हे बघा त्याची अवस्था. फिल्टर प्लांट पण बसवलेला आहे पण ते नाल्याचं पाणी त्याच्यात जात नाही ना. आपण मग तुम्ही इकडे ना ऐका एक मिनिट ऐका तुम्ही नाही ही शासनाची फसवणूक होते बरं का. शासनाची फसवणूक होते आणि सगळं हे म्हणजे हे बघ हे असं पाणी आहे अवस्था आहे. आता इकडे पाणीपट्टी भरतील लोक पाणीपट्टी बरं या अशा पाण्याला पाणीपट्टी कशाला भरतील लोक. ऐकून घ्या सर पण 1,78,000 रुपये लाईट बिल आलेलं आहे आणि आता नाल्याचाच विषय. आता ऐकून घ्या ना लाईट बिलाचा ऐका लाईट बिलाचा आणि गढूळ पाण्याचा काही संबंध नाही. भरपूर पाठपुरावा केला मी ह्याला आमदार साहेबांच्या मीटिंग मध्ये पण सांगितलं का आम्हाला साईड वॉल जेजेएम मिशन योजनेतून साईड वॉल आणि जे साईड कॉन्क्रिटीकरण आहे विहिरीचं ते व्हायला पाहिजे कारण ही ग्रामपंचायत छोटी आहे आणि त्यातल्या त्यात हे गाव पण छोटं आहे 350 लोकसंख्या आहे त्याच्यामुळे अनुदान पण कमी आहे. असा होतो का ह्या योजनेला एवढा मोठा खर्च ग्रामपंचायतीकडून शक्य नाहीये का साईड वॉल त्या नाल्याला बांधणं आणि साईडला कॉन्क्रीट. बरं हे जिल्हा परिषदेने जेव्हा जल जीवन मिशन योजना जेव्हा आली. एक मिनिट पाण्याचा विषय तुम्ही वारंवार किती वेळेस साहेब तुम्हाला पाठपुरावा केलाय आपण. कोण आहे देवरे साहेब. नमस्कार विनोद नाटे बोलतोय भूमिपुत्र फाउंडेशन. हो साहेब ओळखतो. हा बरं मला एक सांगा साहेब आता इथं 2 वर्ष झालं जल जीवन मिशन योजनेचं काम चालू आहे. इथे पाणी येते अक्षरशः गढूळ पाणी येते म्हणजे आमच्याकडे पावसाचं ते पाणी जर गटारी चालतात ना गावामध्ये ते पाणी सुद्धा शुद्ध आहे परंतु तुमच्या हे नळाला येणारं पाणी शुद्ध नाही आहे. आणि यांचं असं म्हणणं आहे का ठेकेदार. बरं तुम्ही जो जिल्हा परिषदेने कोणाला नेमलेलं आहे. ओंडली म्हणजे माझ्या माहितीनुसार ओंडली आणि सातुर्ली मनोहर हांडोरे. बरं तो तर फोन उचलत नाही तो येत नाही त्याने दुसरा सब कॉन्ट्रॅक्टर नेमला. बरं असा सब कॉन्ट्रॅक्टर नेमायचा अधिकार आहे का. नाहीये मग हे कसे काय सब कॉन्ट्रॅक्टर नेमताय. काय साहेब आता त्यांचं कसं ते काय म्हणतात आम्ही त्यांना कधी काम करायला बघायला तुलाय असं म्हणतात. हा विषय मागे सरपंच साहेब पण मला बोलले होते त्याच वेळेस मी त्यांना पण बोलवलं होतं. नाही पण ऐका ना आता इथं त्यांनी कोकणे म्हणून कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आणि मग हे कागदोपत्री नसल्यामुळे मग आता हे काम करणार हे नावावरती तो म्हणजे हे कुकू एकाचं लावायचं आतरून दुसऱ्याकडं पोरग तिसऱ्या चौथ्याचं. म्हणजे जबाबदार कोण राहील त्या पोराची जबाबदारी कोण घेईल. नाही जबाबदारी आपण कॉन्ट्रॅक्टरलाच देणार ना. नाही ना आपण तो कॉन्ट्रॅक्टर जर येतही नाही त्याने फक्त कुकू घालून लावून मंगळसूत्र घालून मोकळा झालाय. आता दुसऱ्यांच्याच घरी आहे ना ती बाई. हा मी बोलतो त्या कॉन्ट्रॅक्टरशी त्याला. नाही ते इकडे बघा साहेब आता हे ऐका आणि हे नुसतं एका योजनेचं नाही साहेब एकाच गावाचा प्रश्न नाही हा पूर्ण या आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सगळीकडे ते फक्त जिल्हा परिषद या 4, 5, 6 कॉन्ट्रॅक्टदारांवरच का मेहरबान आहे म्हणजे त्यांनाच का कॉन्ट्रॅक्ट देते आणि ते सब कॉन्ट्रॅक्ट एक सुद्धा कॉन्ट्रॅक्टदाराची लायकी नाही काम करायची तो काम करत नाहीये आणि इथं सब कॉन्ट्रॅक्टर नेमून आमचे भांडणं लावून देता का तुम्ही. आता आमच्या तालुक्यातला एक कोकणे म्हणून तुम्ही हाताशी धरलाय त्याला तुम्ही हाताशी धरून तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून इथं यांच्याशी भांडतोय. हा मग तुमचा कॉन्ट्रॅक्टर काय करतो. मी म्हणतो त्या कॉन्ट्रॅक्टदाराला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा. उद्याकडे आता आमदार साहेब आले का मी त्यांना घेऊन येतो जिल्हा परिषदला शिव मॅडमला भेटतो आम्ही. हा प्रस्ताव पाठवा. बघा एक सुद्धा जलजीवन मिशन योजनेचं काम परफेक्ट नाही म्हणजे मोदी साहेब म्हणता हर घर नल का जल इथं नळ नाही. हा काही ठिकाणी नळ आले तर त्याला जल नाही आणि ते जल आहे तर ते पाणी पिऊन मोदी साहेबांना आता हे पाठवतो आम्ही बाटली भरून. हा भयान परिस्थिती साहेब.
हा, प्रस्ताव पाठवा, यांना ब्लॅकलिस्ट करा. आणि अजिबात सब कॉन्ट्रॅक्टर नेमायचा अधिकार नाहीये ना. यांनी प्रत्येक गावात सब कॉन्ट्रॅक्टर नेमलाय. यांना कॉन्ट्रॅक्टरच माहित नाही. बरं कोण आहे इथं कॉन्ट्रॅक्टर? येतोय कॉन्ट्रॅक्टर तुमच्याकडे? येतोय का? आणि अजून एक प्रश्न आहे माझा साहेब, अजून एक प्रश्न आहे. जर यांना त्या ओंडली ग्रामपंचायत ओंडली गावात जे पाणी आहे ना, जी नळ योजना आहे ना, तिला जर यांना कनेक्ट केलं तर यांना पाणी आलं असतं. ऐका, हा बाकीचा खर्च काहीच गरज नव्हती. मग तुम्ही ह्या योजना देताना, त्याच्यात कामाची मंजुरी देताना तुम्ही स्थानिक ग्राम पातळीवर जाऊन बघत नाही का या गावाला कशाची गरज आहे, या गावाचा पाण्याचा प्रश्न कसा मिटेल, तो सुटेल कसा, हे तुम्ही बघत नाही का साहेब? साहेब, तत्कालीन परिस्थितीत आता तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावानुसार नाही, आता ग्रामपंचायतींचे ठराव तुम्हाला सांगतो, ऐका ना साहेब. हे सगळे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सह्या घेऊन आणि लोकांचे दिशाभूल करून हे ठराव घेतले जातात. हे तुम्हाला कोणाला माहिती आहे का? जलजीवन मिशन योजनेला ठराव घेतला होता, काय माहित आहे का? कुठे घ्यायचं काय माहित होतं? तुम्हाला विचारून झालंय का? हे बघा, हे अख्खे ग्रामस्थ इथं सांगा, कोणालाच नाही. हे सगळे कागदावर होते. अधिकारी एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, सगळं ते त्याला पाठीशी घालतं, ते त्याला पाठीशी घालतं. मी म्हणतो, हा कॉन्ट्रॅक्टर जर काम करत नाहीये, यालाच का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं? हा, अहो सगळ्या माझ्या तालुक्यातलेच नाही, पूर्ण नाशिक जिल्ह्याची परिस्थिती आहे साहेब. मी या माध्यमातून आता सीओ मॅडमला पण माझं आव्हान आहे का तुम्ही काय करताय, म्हणजे या देशातल्या प्रत्येक IAS अधिकाऱ्यांनी जर ठरवलं ना, एका दिवसात 2 दिवस सुद्धा लागणार नाही, भ्रष्टाचार संपून जाईल. परंतु त्यांच्या नाकासमोर भ्रष्टाचार होतोय, ते पण काय बसले. भयान परिस्थिती आहे. बघा आता तुम्ही साहेब, जेव्हा ही योजना आपल्या इगतपुरी तालुक्यात डिझाईन झाल्या 19-20 मध्ये हे प्रस्ताव पाठवले, तत्कालीन परिस्थितीत मी तर तालुक्यात नव्हतो. मी 2023 ला तुमच्या तालुक्यात आलेलो. बरोबर आहे. पण मग योजना प्रत्यक्षात राबवताना साहेब, ऐका ना, या योजना प्रत्यक्षात राबवताना एवढा शासनाचा पैसा म्हणजे हा जनतेचा पैसा आहे साहेब. आता हे अख्खा पैसा वाया गेला ना साहेब. हा, ती योजना तर कामच करू शकत नाहीये. हे बघा, माझ्या हातात आता गढूळ पाणी, तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल, एकदम गढूळ पाणी. म्हणजे आमच्याकडे असं पाणी आणि आमचे गुरं पण नाही पित. आणि हे गाव माहितीये का? हे गाव वैतरणा धरण साहेब वैतरणा धरण म्हणजे आमचा इगतपुरी तालुका 13 छोटे मोठे धरण आहे. अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका आहे. आणि वैतरणा धरणाचं पाणी मुंबईला जाते साहेब. या मुंबईसारख्या शहराला, राजधानीला पाणी पाजणारा माझा तालुका. आणि बघा त्याची अवस्था काय, म्हणजे धरण उशाला आणि कोरड घाशाला. भयानक परिस्थिती साहेब. मी माहिती घेतो. हा, आणि जर ती योजना आता ती थांबवा, पुढचा पैसा वाया जाणं थांबवा. आणि ही जे योजनेचं काम झालंय ना साहेब, हे पैसे ठेकेदाराच्या खिशातनं वसूल करा. अजिबात जनतेकडनं त्यांचे बिल पास करू नका, अजिबात त्याला पैसा देऊ नका. ही माझं तुम्हाला या माध्यमातून बा अख्खे ग्रामस्थ ऐकताय, स्पीकर ऑन आहे, तुम्हाला सगळे ऐकू राहिले. या ठेकेदाराचं बिल पास करू नका. आणि जी उर्वरित पैसा बाकी आहे, म्हणजे तो पैसा त्याच्याकडनं घ्या. आणि ओंडली ग्रामपंचायतीच्या नळ योजनेला हे गाव जोडा. आणि माझ्या ह्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवा. अहो साहेब, 5 किलोमीटरवरून पाणी आणता, हे 5 किलोमीटरवरून. लाज वाटते आम्हाला धरण उशाला आणि कोरड घासायला. भयान परिस्थिती आहे. तर तुम्ही या ठेकेदाराला सगळ्यात पहिले ब्लॅकलिस्टेड करा. आणि तालुक्यातली यादी घ्या, कोण कोण काम करते ते बघा. इथं हांडोरे म्हणून माहिती नाही तो ठेकेदार. हा, इथं दुसरेच लोक येत आहे आणि अक्षरशः दमदाटी करता. कोणाला दमदाटी केली? सदस्यच. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य बोला, यांना दमदाटी कशी केली, काय केलं? अहो, यांचे लेबर आले, त्यांनी दमदाटी दिले. तुम्ही कोण सांगणार म्हणून आम्हाला खोल करणार? तुमचा काय अधिकार नाही. आणि आम्हाला जिल्हा परिषदेने नेमले, तुम्ही असे गुंड नेमले का? नाही. तुम्ही आता हे त्वरित या घटनेची सखोल चौकशी करा, यांच्यावर कारवाई करा आणि प्रस्ताव पाठवा, यांना ब्लॅकलिस्टेड करा साहेब. हो, मी माहिती घेतो आणि पुढील कारवाई करतो. चालेल, ओके. आणि ही टाकी ना नवीन झाली, इकडनं सगळी बाजार येते, अजून चालू ही टाकी अजून चालूच करेल. इकडनं आता ही जलजीवन मिशन योजनेची आहे का? कोणती? ती समोरची का? म्हणजे आपण घर कामाला माल कालवतो ना, बादल्यांनी पाणी टाकेले. मटेरियल सर्व मशीन आणलं नंतर, आपण केल्यानंतर त्याने नंतर मशीन आणलं. पण पहिले ना बादल्यांनीच मालवर पाठवत होते. घर कामाला माल कालव करायचं त्याला जॉईंट दिलाय काय त्यांचं बजेट एकदम. आणि खाली माल काढून माननीय जिल्हा परिषदेला माझं आव्हान आहे, कुठे ते ठेकेदार कुठे? म्हणजे आता ज्यांनी काम केलंय ते ठेकेदारच नाही. नाही ते ठेकेदार नाही ना, ठेकेदार वेगळा ना, हांडोरे. हा,
हा कुठे कुठे लिकेज आहे काय म्हणते हे बघा पाणी लिकेज तुम्ही बांधली नाही टाकी हे बघा इथं टाकी गळते विनोद भाऊ त्याचा माझ्याकडनं जी पण चुकी असेल मी ती करून द्यायला तयार आहे नाही ना महत्वाचा मुद्दा असा आहे ऐका ना साहेब मी आता यांचा हात मोडीतो आणि त्यांना म्हणाल मी दवाखान्याचा खर्च करतो नाही चालत ना ते तेवढा परत मजबूती तशी होणार नाही जेव्हा काम होतं ना जर RCC टाकी आहे ती लिकेज होते कशी किती बाहेर आणि महत्वाचा मुद्दा या माध्यमातून माझं जिल्हा परिषदेच्या CO मॅडमला तुम्हाला तुमच्या निदर्शनात आणून देतोय मी बघा ठेकेदार हंडोरे काम करणारा सब कॉन्ट्रॅक्टर वेगळा मग तुमच्या नेमलेल्या ठेकेदारांना सब कॉन्ट्रॅक्टर नेमायचा अधिकार नाही मग हे कसे नेमताय म्हणजे याला जबाबदार कोण आहे ह्या कामांना हां तुम्ही काय करता आता आमच्याकडे आहे असंच तर जिंदल कंपनी वगैरे या कंपनीला तुम्ही पाहते म्हणजे आमची लढाई त्या कंपन्यांबरोबर नसते स्थानिक पुढाऱ्यांबरोबर राहते हा का ना स्थानिक पुढाऱ्यांबरोबर राहते म्हणजे तुम्ही काय करायचं माझ्या गावात का त्यांना जागा घेतली गावकरी त्याला रस्ता देत नसल्या का त्यांना म्हणायचं विनोद नाटे पार्टनर आहे मग मी तिथं जायचं म्हणायचं मी पार्टनर आहे आणि त्यांना त्याच्या बदल्यात मला 5-10 हजार रुपये द्यायचे महिन्याला अशा दलालांची संख्या माझ्या तालुक्यात वाढली आणि या दलालांमुळे माझ्या तालुक्याचं नुकसान आहे दलालांमुळे म्हणून माझं या माध्यमातून आव्हान आहे ज्याने काम घेतलं त्याने उभं राहून काम करायची त्याची जर लायकी नसेल तर असे कॉन्ट्रॅक्टदार रद्द केले पाहिजे काय वाटतं तुम्हाला हे असे कॉन्ट्रॅक्टर काय केले पाहिजे ब्लॅकलिस्टेड त्यांना कुठलं काम नाही दिलं जी लाईन आली ना तिकडनं एकदम वरच्यावर एकदम वरच्यावर हो ते उद्या एखाद्यानं उकारलं अवताला ते सगळं वरच्यावर बरं आता हे म्हणतात ते वरच आहे ते केलं नंतर त्यांनी आता तरी पण नाही पण हे डबल म्हणजे परत खर्च नुकसान होतं ना हा पैसा जनतेचा म्हणजे हा शासनाचा म्हणजे शासनाने काय कुठं आवतं धरून नाही आणला या जनतेच्या टॅक्स आणि करातून हा पैसा म्हणजे नुकसान होतंय ते जनतेचं होतंय माझं सगळ्यांना या माध्यमातून आव्हान आहे तुम्ही जनतेच्या पैशाचे असे नासधूस करू नका आणि जिल्हा परिषदेला पण माझं आव्हान आहे माननीय आमदार साहेब तुम्हाला पण या माध्यमातून माझं आव्हान आहे आता तुम्ही आता विधान भवनात आहे तुमचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे तुम्ही आल्यानंतर या इगतपुरी तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये कमीत कमी या 2 तालुक्यांमध्ये तरी अख्ख्या जिल्ह्यात तीच परिस्थिती आहे पण ह्या 2 तालुक्यांमध्ये तरी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि काम करतोय कोण याची तपासणी करा आणि जो कॉन्ट्रॅक्टदार आहे तो जर ते करत नसेल त्याला ब्लॅकलिस्टेड टाका आणि त्याच्याकडनं त्या योजनेच्या आता इथं या योजना काही कामाची नाही आहे हा पैसा ठेकेदाराच्या खिशातनं वसूल करा तो हंडोरे काय कोण आहे त्याच्याकडनं आणि जनतेला तिकडे त्या ओंडलीच्या नळ योजनेला या गावाला जोडा सोपा प्रश्न आहे ना पण तुम्ही यांचं कोणाचं मतच घेतलं नाही तुम्हाला कुठं पाहिजे ओंडलीला शुद्ध पाणी येतंय ना फक्त पाईपलाईनचा विषय पाईपलाईन आणली ना फक्त पाईपलाईन आणि पाणी तुम्हाला खर्च पण कमी आहे म्हणजे जिथं 1 रुपयात काम होत होतं तुम्ही तिथं 1000 रुपये खर्चू राहिले कशासाठी याच्यामध्ये काहीच नाही होत फक्त पुढाऱ्यांनो अधिकाऱ्यांनो तुम्हाला फक्त तुमचं पाकिट भेटत आहे ठेकेदाराला त्याचा नफा भेटतोय मेली जनता म्हणजे या योजना तुम्ही जनतेसाठी आहे माननीय मोदी साहेब हर घर नल का जल ही योजना तुम्ही या ठेकेदारांसाठी काढली या अधिकाऱ्यांसाठी काढली का तुम्ही ती योजना या जनतेसाठी काढली हा या ठिकाणी प्रश्न उभा राहतोय भयान निषेध या अशा योजनांचा आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पुढारी हेच खरे देशाचे गद्दार भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी फक्त कागदावर योजनेचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन आणि घरी बसून सब कॉन्ट्रॅक्टर नेमणाऱ्या ठेकेदाराचं करायचं काय सब कॉन्ट्रॅक्टर नेमणाऱ्या ठेकेदारांचं करायचं काय आपण या सगळ्या याचा आम्ही निषेध करतो आणि या माध्यमातून आम्ही अपेक्षा ठेवतो की आता जिल्हा परिषदेच्या CO मॅडम यातून खरबडून जाग्या होतील
आणि हे सगळे ठेकेदार जे सब कॉन्ट्रॅक्टर नेमतात त्यांना रद्द करते. ऐका ना ते सुद्धा आता पहिलं अजून ग्रामपंचायत मॅडम तिथे अजून ती कधी बांधले 5 वर्ष 4 वर्ष झाली. नाही पण ताब्यात नाही ना तुमच्या ताब्यात नाही ना पण ती आता आपण तीच योजना वापरतोय त्याच योजनेत नाही पण ती ताब्यात घेतली का ती आता पाणी तिच्यावर नाही, तुम्ही घेतली का पण नाही पण त्या ठेकेदाराने कसं नाही ते ठेकेदार कोण होता तिथं ते देशमुख म्हणून ठेकेदार होते. जेव्हा मी इथं आले सर तेव्हा गावामध्ये ना तर पाणी पुरवठा योजनाच नव्हती आणि मी 2023ला इथं आले. मग तेव्हा आम्ही ते देशमुख साहेब आहे ना तर त्यांना सूर्यवंशी साहेब म्हणून जेई होते तर त्यांना माननीय आमदार साहेबांच्या मीटिंग मध्ये स्वतः मी विषय मांडला की आमची जी टाकी आहे ती गळती आहे आणि पाणी पुरवठा योजना पण बंद आहे. तर साहेबांनी आमदार साहेबांनी देशमुख साहेबांना सांगितलं आणि त्यांनी 2-3 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये ते काय लिकेज वगैरे होते ते काढून योजना चालू केली सर. आणि योजना चालू केली परंतु त्या योजनेचं याच्या माझ्या अगोदर योजना ताब्यात घेतली आहे किंवा नाही मला काहीच माहिती नाही सर. पण आम्ही योजना चालू नाही पण थोडं मागे मॅडम मागणी केली. तुमचं धन्यवाद. तुम्ही उलट ते वेळीच जागा होऊन ती योजना ताब्यात घेतली. पण या माध्यमातून माझं आमदार साहेबांना पण या माध्यमातून एक विनंती आहे आणि या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे ही योजना ज्याला काम दिलं परत ते काम पूर्ण होतंय का नाही होतंय हे सगळं तुम्ही बघत का नाही. हा सर या टाकीला आउटलेट पण नव्हतं सर. मी त्यांच्या आउटलेटचं पाईपलाईन स्वतः उभं राहून त्यांच्याकडून रिपेअर करून घेतलं आणि त्यांच्याकडून पाईपलाईन पूर्ण फुटलेली होती तर ती पण रिपेअर करून घेतली आणि गावात तेव्हापासून पाणी पुरवठा सुरू झाला. नाही पाणी पुरवठा सुरू झाला पण तो गढूळ आहे ना सर. पावसाळ्यामध्ये ना काय होतं नाल्याचं पाणी नाही असू द्या ह्या विषयावर पण नाही पण त्या उपाययोजना होणं सगळं गरजेचं होतं. एकदम गरजेचं. नाही मुळात ही जलजीवन मिशन योजना ही पूर्णपणे बोगस आहे आणि इथंच नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे ही फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांची खिसे भरायची योजना आहे. काहीच नाही बाकी माझ्या नागरिकाला त्याचा 1 रुपयाचा फायदा नाहीये. हे फक्त यांचे मस्त बंगल्यांवर बंगले माड्यांवर माड्या गाड्यांवर गाड्या यांनी प्रत्येकानं वाटून घेतलंय. आणि अधिकाऱ्यांनो तुम्ही जर तुमचं काम जर प्रामाणिकपणे केलं ना या जनतेला नाही असं आवाज उठवायची कधीच गरज नाही पडणार. हा पण तुम्ही काय करता तुम्हाला लाख 2-2 लाख रुपये 1.5 लाख रुपये पगार आहे तरी तुम्हाला या विकास कामांमध्ये टक्केवारी पाहिजे. लाजा वाटू द्या तुम्हाला. आणि तुम्ही जेव्हा असं करता ना तेव्हा मला या देशातले सगळ्यात मोठे भिकारी तुम्ही वाटत. आमदार साहेबांच्या 3 महिन्यापूर्वीच्या मीटिंग मध्ये मी हा विषय मांडला होता सर. तेव्हा पाणी गडूळ यायला फक्त मॅडम आणि सरपंच जबाबदार आहे. त्यांनी नाही तर माझ्या देखत नाही म्हणा. हा काय सांगा ना काय आहे का नाही मॅडम. तर विषय असा आहे सर आमची ग्रामपंचायत छोटी आहे. लहान भाऊ तुम्हाला पण माहिती आहे ग्रामपंचायत किती छोटी असू दे आपण त्याच मापाने खर्च झाला पाहिजे. स्वतः तुम्ही आम्ही आपण जाऊन तिथं पाणी मी ऑफिसला याच्यातून कोणी नाही आज मी ऑफिसला तुमच्याकडे किती वेळेस आलो का नाही मला सांगा. तुम्हाला मी आता कॉन्ट्रॅक्टदार आता काय झाले कॉन्ट्रॅक्टदार नेम मेन वेगळा आहे त्यांनी वेगळ्याला वेगळा आहे त्याच्यामुळे काम व्यवस्थित होते. ती करतो नाही जे आता ज्या एरियाला पाणी गडूळ येतो ना याला कारण काय आहे नाल्याच्या मेराला विहीर आहे त्या नाल्याला गोगा पडलेला आहे. गोगा पडलेला आहे. विचारा मॅडमला आणि सरपंचाला का त्यांना ऑफिस मध्ये जाऊन किती वेळ सांगितलं का त्या गोग्याचा बंदोबस्त तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराकडून करा नाही तर तुम्ही करा. फक्त उकरून एक मजुराला 200 रुपये देऊन नुसती माती लावून ती माती राहत नाही तिथं काय नाही तर प्रत्यक्ष मिळून तुम्ही काय बोललो होता मी बघायला येते लगेच तुम्हाला मी एवढं सांगितलं होतं तर तिथं. मला एक सांगा आता आपण जे पाणी पाहिलं ना ताई हे पाणी तुम्ही प्याल का. नाही सर विषय नाही मला सांगा नाही का हो या पाण्यामध्ये ना या पाण्यामध्ये स्वयंपाक जरी केला ना तरी आजार होती. तुम्ही ज्या माणसाला पाणी सोडायला लावता तालुक्यामध्ये ज्या माणसाला पाणी सोडायला लावता तो फक्त पगारापुरतं काम करतो. काय जनतेला पाण्याचा उपयोग आहे का जनतेला. नाही ते लाईट बिल आहे ना आता ऐकून घ्या लाईट बिल उलट आता या अधिकारी ठेकेदार यांच्या खिशातून घ्या
कारण त्या पाण्याचा जनतेला उपयोग नाही. हे नळपट्टी भरतील कशी? नळपट्टी कशाला भरतील? जर ते गढूळ पाणी येते, तुम्ही जर व्यवस्थित पाणी देऊ शकत नसाल ना, तुम्हाला नळपट्टी मागायचा सुद्धा अधिकार नाही. मला एक मिनिट बोलू द्या. माझा विषय असा आहे का, यांनी जेव्हा सांगितलं तर तेव्हा आम्ही तात्पुरतं त्यांनी जसं सांगितलं तसं, आता ते शेतकरी आहे, त्यांना जास्त अनुभव आहे, म्हणून मी त्यांच्या पद्धतीने आम्ही नाला खोलून आणि त्याला नाला खोलून माती एवढी माती लावून, नाही तर ज्याला तुम्ही 200 रुपये दिले त्याला माझ्या देखत बोलवा, त्यानं किती माती लावून. थोडं लांबून गेला मग 3 महिन्यापूर्वी आमदार साहेबांची मीटिंग झाली. तर मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं का जलजीवन मिशनच्या योजनेला ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी सगळ्यांनी तिथं मांडा. तर मी त्या आपल्या आमच्या आमदार माननीय आमदार साहेबांच्या मीटिंग मध्ये मांडलं का मी ह्याच्यामध्ये आम्हाला नाल्याला साईड वॉल आणि कॉन्क्रिटीकरण करून मिळावं म्हणून. मग आता ते माननीय तायडे साहेब होते, डेप्युटी इंजिनियर आणि जेयू पण सगळे होते, तर त्यांनी ते लिहून घेतलं आणि ते म्हटले आम्ही इंजिनियर लोक निवड लबाडपणा करतात, निवड कॉन्ट्रॅक्टरदारांना पाठीशी घालतात. नाही ऐका ना आता विषय असा आहे दादा, एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आता त्या देवरे त्यांच्याशी जेव्हा बोललो मी, ऐका, तर त्याच्यामध्ये एकच आहे का, म्हणजे ह्या योजना जेव्हा इथं प्लॅन केल्या त्या केल्या 2020ला, म्हणजे तेव्हाचे अधिकारी गेले निघून, त्यांनी काय झकमारी केली, ते निघून गेले. आता दुसरे अधिकारी आले, मग तुम्ही काय फक्त पगार घ्यायलाय? मग तुम्ही योजना तिथं पैसे देताना, अरे आपण हे घरी आहे ना, नुसतं एखादा खड्डा खाण्याचा असला तरी आपण तिथे जाऊन पाहतो, मजूर पाहतो, कसा खाणताय ते पाहतो. मग तिथं खरंच गरज आहे का नाही, किंवा ही योजना अजून काय? एक गावामध्ये मान्य जिल्हा सीओ मॅडमला माझी या माध्यमातून आव्हान आहे, तुम्ही जिथं जिथं जी योजना राबवायची आहे, पहिली गावामध्ये ग्रामसभा घ्या आणि प्रत्येकाला विचारा तुम्हाला या योजनेची गरज आहे का, आणि गरज असेल तर कशी, काय केलं पाहिजे, प्रश्न कसा सुटेल. अरे दात दुखतोय आमचा, त्या दातामुळे डोकं दुखते, डोक्याला किती मलम लावा, ते बरं होणार नाही, आम्हाला आधी दात बारा करावा लागेल. तसं तुम्ही आमचं जे दुखणं आहे, आमच्या ज्या समस्या आहे त्या समजून घ्या ना. परंतु तुम्ही तिथं एसीत बसून, सगळ्या इंजिनियरने एसीत बसून तिथून प्लॅन आखायचं, आणि इकडे त्या ज्या ठेकेदाराला तुम्ही काम दिलंय का त्याच्याकडनं आम्ही पत्र लिहून घेतलं, एवढ्या दिवसात काम पूर्ण झालं पाहिजे, त्याला जे काही जबाबदार राहील, नुकसान झालं तू राहशील, तो ठेकेदार घरी, त्याने म्हणून नेमला सब ठेकेदार कोण? हॅलो साहेब, नमस्कार. नमस्कार. विनोद नाटे बोलतोय, भूमिपुत्र फाउंडेशन. बरं. हां साहेब, मी आता इथं तुमच्या या सातुर्ली गावामध्ये आलोय. हा, इथे कोण कॉन्ट्रॅक्टदार नेमलेला साहेब हे जलजीवन मिशन योजनेला? इथं सध्या हे काम करतात कोकणे का? कोकणे काम. बरं, ते ठेकेदार आहे का? ते ठेकेदार नाही, प्रतिनिधी आहेत ते, म्हणजे सुपरवायझर आहेत ते तिथं त्यांचे. अहो ते म्हणतात ते ठेकेदार आहे, ते सब कॉन्ट्रॅक्टदार आहे असं म्हणताय, ते तुम्ही सुपरवायझर म्हणताय. आणि जो कॉन्ट्रॅक्टदार आहे ज्याने काम घेतलं तो का बरं इथे येत नाही? त्याने साईटवर उभं राहून करणं, त्याची मॅन पॉवर आहे. मग अहो मॅन पॉवर नाही आहे, त्याने सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे साहेब, सब ठेकेदार नेमलेला आहे त्यांनी. म्हणजे ठेकेदाराचा माझ्याकडे व्हिडिओ आहे आता, त्याचा ठेकेदारच म्हणतोय की मी सब कॉन्ट्रॅक्टर आहे, आणि तुम्ही म्हणता तो सुपरवायझर आहे. सब कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय असतं, आपण विहीर खोदताना मशिनरीज लावतो ना साहेब. सब कॉन्ट्रॅक्टदार इथं पाण्याची टाकी बांधली साहेब, गळू राहिली ती, आता याला कोण जबाबदार? म्हणजे कुकू त्यानं लावलंय हांडोरेनी, आणि आता बायको नांदायला दुसऱ्याकडे ना, पोरं झाल्यावर जबाबदारी कोण घेईल? टाकी कुठली करते? हा, ही जलजीवन मिशन योजनेची आता बांधली नवी टाकी. हा, ही सातुर्ली गावातली. हा, आणि पाणी येऊन एकदा पहा ना साहेब, पाणी येऊन बघा ना साहेब एकदा. अहो गढूळ पाणी आहे. हा, पाणी करा. आणि हा ठेकेदार जर सब कॉन्ट्रॅक्टर नेमत असेल तर त्याला ब्लॅकलिस्टेड करा ना साहेब. याला का पाठीशी घालताय अधिकारी? सुनावणी घेतो ना, पाठीशी कोणाला नाहीये साहेब. नाही, आता तुम्ही त्याला म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टरला ऐका ना साहेब, तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही बोलले, आता मला बोलू. बरं, हा बोला. कुठलाही ठेकेदार सब एजन्सी लेबर्स हायर करतो. हा स्वतः उभं राहून साहेब नाही हे ऐका साहेब. अहो त्यांनी सांगितलं मला सब कॉन्ट्रॅक्टदार आहे म्हणे मी, आणि तुम्ही त्या सब कॉन्ट्रॅक्टदाराला सुपरवायझर एकदम सुंदर नाव दिलं साहेब. म्हणजे काय झालं, तुम्ही पाठीशी घालता साहेब, पाठीशी घातलं तुम्ही.
नाही तुम्ही त्याला ब्लॅकलिस्टेड करा. मी स्वतः ऐका, आमदार साहेबांना घेऊन मी स्वतः ऐका, मी सीओ मॅडमकडे आमदार साहेबांना घेऊन येतोय. आम्हाला हे सगळे ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड करा. बरं 5-6 कॉन्ट्रॅक्ट हे ठेकेदार का बरं? हे काय वरतून काय मोदी साहेबांनी रेफर केले का? ही निविदा झाल्यात, ही निवेदनुसार ज्यांना हो साहेब काय नाही हो, तुम्ही कोणालाच निविदा दुसऱ्या या 5-7 जणांना पूर्ण जिल्ह्यामध्ये काम का मिळतं? 5-7 ठेकेदार आहे तुमचे, त्यांनाच का एकेकाला 10-10 योजना? अहो त्याला एक तरी योजना धड करता येते का? तुम्ही कसं काय यांना नेमताय साहेब? साहेब हे लवकर इन्क्वायरी करा आणि यांना ब्लॅकलिस्टेड करा. स्तरावरती नाहीये. हा पहिली विनंती. मग ते कुठल्या स्तरावर? कुठल्या स्तरावर? उपविभाग आम्ही कोणालाही अपॉइंट करत नाही. जे काय ही निविदा काय जे आदेश होतात कामाचे ते विभाग स्तरावरनं जीप स्तरावरनं होतात. जीप स्तरावरनच त्यांना कामाचे आदेश भेटतात. बरोबर. त्यामुळे ज्याला भेटतात त्याच्याकडनं काम करून घेणं हा आमचं तेवढं हे असतं. बरोबर आहे, बरोबर. ते तुमचं काम आहे साहेब. इथे ऐका ना साहेब, इथे जी पाईपलाईन आहे ना साहेब, पाईपलाईन एकदम वरची वर काढून दिली होती. आता लोकांनी ओरडले तेव्हा परत खाली खोदून परत, मग हा पैसा वाया जातो ना जनतेचा. आणि अजून केलीच नाही. वरवर तुम्ही पाईपलाईन बघा, हाताने उकारलं तरी पाईपलाईन वर येते. कशी टिकल ही? कशी टिकल साहेब ही? बरं, एक काम करूया. हा, पुढच्या आठवड्यात आहे ना, तुम्ही गुत्तेदारालाही बोलवतो, PMC लाही बोलवतो. सर्वांनी पाहणी करून काय काय अडचणी आहे ते सॉर्ट आउट करूया. बरं ठीक आहे, चालेल. त्यांना काही घेणं नाही. त्यांना त्यांचे सगळ्यांना प्रत्येक अधिकारी इथं बघा, यांनी सब कॉन्ट्रॅक्टदार स्वतः सांगता की मी सब कॉन्ट्रॅक्टदार आहे, आणि अधिकारी म्हणतो की हा सुपरवायझर आहे. हा म्हणजे म्हणतो सुपरवायझर आहे. म्हणजे किती भयान परिस्थिती आहे या देशामध्ये. म्हणजे एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. तुम्हाला काय जनतेशी घेणे देणे नाही. तुमचा सगळ्यांचा विरोध आहे ना या टाकीला, या सगळ्या तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड झाले पाहिजे. चांगला रस्ता फोडून टाकला इथे ना हे टाकीतलं पाणी याच्यात जातं, हे पाणी नळांना जाते. हे पाणी घेतलंय त्यांनी. मॅडम इकडे मॅडम इकडे कनेक्शन काढले नाही. मॅडम ऐका ना, आता इथं लिकेज आहे. ऐका ना, इथे लिकेज आहे. आता तुम्ही म्हणता ना 1,38,000 रुपये लाईट बिल आले. ऐका, तिकडे मोटर चालू होती, या लोकांच्या घरात पाणी जात नाही. हे पाणी सगळं असं बाहेर जाते ना. उद्या पर्यंत आहे ना क्लिअर करून हे क्लिअर करून घ्या. मॅडमला 4 टाइम सांगितलं मी, 4 टाइम सांगितलं म्हणलं हे गावातलं पाणी आहे ना लीक काढा. मॅडम आमच्या उत्तरच वेगळी देते आम्हाला. नाही तुम्ही काय म्हटलं ऐका ना, का लोक नळपट्टी भरत नाही. ऐका, नळपट्टी भरत नाही, लाईट बिल म्हणून भरता येत नाही. मला सांगा तुम्ही हे व्यवस्थापन का नाही केलं? ऐका, जर 1 लिटर पाणी येतं ना आपल्याकडे, आपण जर व्यवस्थापन केलं तर ते 1 लिटर आहे आपल्याला 10 लिटर सारखे. मग जे आता तुमची 1 तास मोटर चालू असेल ना, जर तुम्ही हे व्यवस्थित लिकेज वगैरे काढले आणि लोकांच्या नळांना जर तुट्या वगैरे बसवल्या तुम्ही, कॉक वगैरे, तर जेवढे हांडे भरायचे तेवढेच भरलं जाईल. आणि जी 1 तास मोटर चालते ना ती फक्त 15 मिनिटं चालेल. ऐका ना, फक्त 15 मिनिटं चालेल. मग याने काय होईल? आणि हे व्यवस्थापनाचा अभाव आहे. ऐका, हे व्यवस्थापनाचा अभाव आहे आणि हे व्यवस्थापन तुम्ही केलं पाहिजे. आता ही पाईपलाईन येले मी त्या टाकीची, तुम्ही इथे हाताने उकारले ना, एवढीच आहे, डायरेक्ट एवढीच आहे. हा एकदम इथं एवढं. सर काय झालं, ते पाईपलाईन वरच्या वर असल्यामुळे ना सारखी फुटतो. नाही पण या वरती का ठेवल्या? जलजीवनची पण तशीच आहे सर, आणि जुनी राष्ट्रीय पेयजल. मॅडम तुमचं लक्ष पाहिजे ना. म्हणजे बघा या ठिकाणी या योजना फक्त कागदावर आपण जसं चित्र काढतो ना एखादा नकाशा रस्त्याचा, तसा फक्त रेखाटल्या, नुसत्या रेखाटल्या. कुठेतरी स्वस्तातलं मटेरियल घेऊन यायचं, ते इथं करायचं, पूर्ण करायचं, आणि लाखो रुपये अधिकाऱ्यांच्या खिशात, ठेकेदाराच्या खिशात, आणि जनता मिली. आणि परत हो माननीय मोदी साहेब, आता आधी आली राष्ट्रीय पेयजल योजना, आता आली जलजीवन मिशन योजना. आता हे गाव मेलं तरी 3री योजना येणार नाही. आणि मग आता यांनी आयुष्यभर असं मरत राहायचं का, रडत राहायचं का? म्हणून माझं जाहीर आव्हान आहे, ही योजना जी आता जलजीवन मिशन योजना आहे त्या ठेकेदाराला पैसे देऊ नका, आणि त्या पूर्ण योजनेचा पैसा
तुम्ही त्या गावामध्ये असलेली जी योजना आहे नळ योजना त्या योजनेला हे गाव जोडा आणि बस ग्रामपंचायतीच्या आणि ओंडली गावाला ह्या सातुर्ली गाव जोडा आणि या गावाला पाण्याच्या ह्या त्रासापासून मुक्त करा. सर विषय असा आहे तुम्हाला 10 वेळेस सांगून तुम्ही लक्ष देत नाही या कामाकडे सगळे टोटल आणि ऐका बरोबर आहे आणि प्रत्येकानं नळपट्टी किती असेल नळपट्टी पण भरा 90% भरलेली 90% ऐका इथं नळपट्टी भरा सगळं नाही पण ऐका ना आता माझ्या याचा दोषी तुम्ही नाही आता ऐकून घ्या माझं काय म्हणणं ज्यांनी या योजना राबवल्या ना या बोगस राबवल्या हे बघा काय होते योजना राबवल्या जातात पण त्या जर प्रॉपर राबवल्या जिथं इंजिनियरनी प्लॅन केला इथं लागणारे समजा 35 लाख किंवा 40 लाख जर ती प्रत्येकाचे 5% याचे 5% त्याचे 5% त्याचे 10% त्या ठेकेदाराचा नफा त्यांना सब कॉन्ट्रॅक्टर नेमला त्याचा नफा अरे मग मध्ये खाली किती राहणार 40 लाखातून जर ते समजा 10 लाख राहिले 10 लाखामध्ये यांनी मग असे रेखाटायचं आणि मग हाय माझं गाव आयुष्यभर रडत आहे. म्हणून माझं या माध्यमातून आव्हान आहे जर ह्या जलजीवन मिशन योजनेतला भ्रष्टाचार जर बंद झाला मोदी साहेब हा भ्रष्टाचार बंद करा तुम्ही तरच या लोकांना पाणी येणार आहे नाही तर पाणी येणार नाही. आणि माननीय मोदी साहेब एवढे मोठे आमच्या राष्ट्राचे पंतप्रधान त्यांचं नाव बदनाम होते ना कारण हर घर नल का जल तुमचेच फोटो आहे सगळीकडे आणि पाणीच नाही हे बाया सगळ्या नाराज आहे. आता पावसाळ्यात लाईट नाही ते तिकडे कनेक्शन दिलं त्याच्यामुळे ती ट्रान्सफर प्रत्येक घरातून आणि गावात गावठाण वरून तिथं एकदम ट्रान्सफर नाही पूर्ण गावात अंधाराबादी गाव ती पहिली मॅडम पैसे मागा गेले पण आमचा काय संबंध साहेब तुम्ही गावाचे प्रथम नागरिक आहे ऐका आणि ताई सचिव आहे नाही संगनमताने तुम्ही ऐका ना एक समस्या समजून घ्या गाव पातळीवर सोडवायचा प्रयत्न करत आहे माझी विनंती तुम्हाला देते ना वडलीच्या गावाला देते ना सातूरला तिकडे 60% देते 40% नाही तिथे जो येणारा कर आहे का ते असं नाहीये का ह्या गावातच कर इथं वापरायचा नाही अजिबात नाही ठीक आहे ना तरी असेल परंतु या माध्यमातून माझी सगळ्या अधिकाऱ्यांना एक माझी विनंती आहे जर तुम्ही या जलजीवन मिशन योजना या पाण्याच्या कमीत कमी या पाण्याचं तरी खाऊ नका रे हे भाडव्यांनो पाण्यात तरी खाऊ नका लाजा वाटू द्या जरा ती माय माऊली अरे ती डोक्यावर हांडा आता त्यांना 5-5 किलोमीटरवरून पाणी आणायला लागतं जरा जनाची नाही मनाची लाज ठेवा जरा हा आणि हाच तालुका 17-18 धरणं अख्ख्या महाराष्ट्राला पाणी पाचतो आणि या तालुक्यामध्ये धरण उशाला आणि कोरड घासाला अरे तर पाणी आमचे पाण्यात पाय आणि घशात कोरडा लाजा वाटू द्या आणि हे फक्त केवळ भ्रष्ट कारभारामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आता हा रस्ता चालायचा मॅडम काय मी म्हणलो आम्हाला हे द्या राहू द्या मॅडमला फक्त उत्तर वेगळे देते आम्हाला पण दिलेलं आपण मागच्या वर्षी पण मी नाही आणि ऐका ना तुम्ही परत यांचं म्हणणं काय गटारी वगैरे केलं काय तरी त्यांचं म्हणणं रस्ता चेंबर बसून देत नव्हतो गावकऱ्यांचा विरोध होता चेंबर वाचवायला त्याला जवळजवळ सरपंच 1 महिन्यात रस्ता येणार आहे म्हणे आपण 20 लाख गेलो आपण सगळं आपल्या वरती विचारा तुम्ही इथं आता हे पाणी सुद्धा इथं टाकायला हे करत नाही ऐका ना विकासाला विरोध नाही परंतु नियोजनबद्ध कामं करा हो नाही हा नियोजनबद्ध कामं होत नसतील तर नका करू कारण मग काय होतं सोयी ऐवजी अडचणच होते बरोबर ते नाही झालं पाहिजे बरं पाण्याचा उद्या टँकर हा उद्यापासून यांना टँकर आम्ही व्यवस्था करू 8 दिवसात शक्यतो तुम्हाला ती जी विहीर आहे त्या विहिरीत 2 मिनिट थांबा ना 1 मिनिट ऐका ना ऐका शुद्ध हो ऐका हे पोरगा आले ऐका नाही 2 मिनिट ऐका ना 2 मिनिट ऐका दादा एक मिनिट ऐका तुम्ही पाणी कुठून येतंय काय येतंय त्याहीपेक्षा आपल्याला शुद्ध पाणी द्यायचं गावाला तुमची जबाबदारी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा हा शुद्ध पाणी गावाला द्यायची जबाबदारी सरपंच आणि ग्रामसेवक तुम्ही 2 माणसांची आहे ते द्या बस आणि नंतर या योजनेत कसा भ्रष्टाचार झालाय त्यांचं भ्रष्टाचारांचं काय करायचं ते आम्ही आता बघू आमदार साहेबांना बी आता या माध्यमातून माझं आव्हान आहे तुम्ही आले की शिव मॅडम कडे आपण बैठक घेऊ नाही पिण्यापुरतं पाणी द्या भारत माता की वंदे जय जवान
भूमिपुत्र फाउंडेशनचा